नैऋत्य मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानं राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित भागात पावसानं जोर धरलाय। पुढील 5 दिवस पावसाची ही स्थिती कायम राहणार असून त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मान्सून बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागांमध्ये दाखल झालाय। तसंच उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल हवामान तयार झालेलं आहे। उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणिका रेषा स्थिर असून त्यामुळे कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। तसंच शेतकऱ्यांनीही हवामानाचा विचार करून शेतीचं नियोजन करावं असं सांगण्यात आलंय। राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत तर नद्या नाल्यांना पूर आलाय। आपत्कालीन यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात पावसाचा जोर सातत्यानं वाढत असून पुढील 2 दिवस राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 आणि 21 जून रोजी राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे। काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी तर एखाद्या भागात तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। 21 जूनला पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता असून मध्यम पाऊस कायम राहणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 2 दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आहे। त्यामुळे नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। पुणे, नाशिक, सातारा या घाटमाथ्यांच्या भागात आज 20 जून रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तर 21 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा संभाव्य धोका असल्यानं स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। नाशिक शहर, अहिल्यानगर, पुणे आणि कोल्हापूर या भागांमध्ये 20 जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र 21 जूनला पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात आज 20 जून रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होईल। तर पुढील 5 दिवस कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 20 ते 22 जून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर रायगड, रत्नागिरी या भागाला पुढील काही दिवस पावसाचा जोर जास्त असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे।